बघा मित्रांनो, मार्च महिना उजाळला आणि बाजारात सगळीकडे मोठमोठे आकाराचे, बाहेरून हिरवेगार आणि आतून लालबुंद असणारे टरबूज दिसू लागले आहेत। आता महाराष्ट्राचा काही भाग सोडला तर उर्वरित ठिकाणी हे फळ फक्त उन्हाळ्यातच खायला मिळतं। त्यामुळे ते बाजारात येताच टरबूज प्रेमी त्याची भरभरून खरेदी करतात। पण हल्ली सगळ्याच गोष्टींमध्ये जशी भेसळ होत आहे तशीच फळाच्या बाबतीतही होताना दिसत आहे। ग्राहकांना आकर्षित करायचं तर टरबूज दिसायला लालबुंद हवं, ही गोष्ट विक्रेत्यांना पक्की हेरली असून त्यात चक्क टरबूजाला एक लाल रंगाचं इंजेक्शन दिलं जातं। त्यामुळे तुम्ही ज्या लाल रंगाला भुलून टरबूज खरेदी करत आहात ते एक केमिकल युक्त फळ खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं। तेव्हा मित्रांनो, इंजेक्शन दिलेलं टरबूज कसं ओळखायचं व बिगर इंजेक्शनचं नैसर्गिक पिकवलेलं टरबूज कसं ओळखायचं हे बघूया आपण। बघा, जर टरबूज खरेदी करायचे असेल तर खालील गोष्ट लक्षात ठेवा। कोणत्याही फळाचा रंग हा त्या फळाच्या सगळ्या भागात एकसारखा नसतो। त्यामुळे ते टरबूज सगळीकडून हिरवगार आहे, ज्यावर कुठेही पिवळसर भाग नाही असं टरबूज खरेदी करू नका। ते इंजेक्शन देऊन पिकवलेलं असू शकतं। दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, टरबूजाचा एक छोटासा तुकडा घ्या आणि तो तुकडा पाण्यात टाका। जर काही वेळाने पाण्याला गुलाबी रंग आलेला दिसला तर ते टरबूज इंजेक्शन देऊन कृत्रिमपणे लाल करण्यात आलेलं आहे असं समजायचं। तिसरी एक ट्रिक बघा, जे टरबूज गोड आहे, ज्याला रंगसुद्धा लाल आहे पण त्याच्या बिया मात्र पांढऱ्या आहेत, असं टरबूज घेणं टाळा। ते कृत्रिमपणे पिकवलेलं असतं। पूर्णपणे पिकवलेल्या टरबूजाच्या बिया या काळपट चॉकलेटी असतात। आणि शेवटची चौथी ट्रिक बघा, टरबूजाचे देठ पाहूनच त्याची परीक्षा करता येते। ज्या टरबूजाचे देठ हिरवे असूनही ते आतून लालबुंद असते असे टरबूज कृत्रिमपणे पिकवलेले असू शकतं। कारण जे टरबूज नैसर्गिकरित्या पूर्णपणे पिकलेले असते त्या टरबूजाचे देठ हे वाळलेलं असते। तेव्हा वाळलेलं देठ असलेलं टरबूज खरेदी करावं ही सर्वांना विनंती। आणि सर्वांनी आपल्या आरोग्यासाठी जपा। धन्यवाद।